कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रसदार चवळीची रस्सा भाजी कशी बनवली ते बघूया। टिफिन असू दे किंवा मग रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे। आता भिजवलेली चवळी मी कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये हळद व पाणी टाकून शिजवून घेणार। आता याची तुम्हाला स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या बाणावर क्लिक करून तुम्ही याची पूर्ण रेसिपी बघू शकता। त्यानंतर मी इथं कांदा फायनली चॉप करून घेणार आहे। चॉपरमध्ये करून घेतला तरी चालेल। त्याच प्रकारे मी टोमॅटो सुद्धा करणार। याच्यासाठी आपल्याला एक ग्रीन पेस्ट बनवायची आहे। त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर घ्यायची आहे। फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, तयार ग्रीन पेस्ट। त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। टोमॅटो टाकून चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटं वाफ द्यायची आहे। आता भाजीला थिकनेस येण्यासाठी याच्यामध्ये मी 1 चमचा बेसन वापरला आहे। भाजलेलं बेसन, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला व उकडलेली चवळी टाकून मिक्स करायचं आहे। याचे डिटेल रेसिपीसाठी खाली दिलेल्या बाणावर क्लिक करा, तुम्हाला पूर्ण रेसिपी मिळून जाईल।